संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो वेळापूर गावामध्ये येऊन ठेपलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे माऊलींचं रिंगण होणार आहे। रिंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या इथे काढण्यात येत आहेत आणि अतिशय सुंदर प्रकारचे इथे माऊलींच्या स्वागतासाठी तयारी केली जाते। माझ्यासोबत पोलीस ताई पण आहेत आणि या पोलीस ताईंनी सुद्धा इथे रांगोळीला हातभार लावलेला आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही वारीत सारखंच तुम्ही रात्र ड्युटी करत आहात आणि आता रांगोळीत देखील तुम्ही सहभाग घेतला, काय सांगाल? खूप आनंदाचा आणि मनमोकळा सोहळा आहे। ज्यांना सहभाग घेता येईल त्यांनी खूप आनंदाने आणि उत्साहात घ्यायचा आहे। हा आनंद सोहळा कधीच असा बघायला भेटत नाही आणि याचा पुरेपूर आनंद घेताही येत नाही, त्यामुळे लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचा। आणि तुम्ही वारकऱ्यांची सेवा करत असताना सुद्धा की ड्युटी सुद्धा करताय आणि वारीचा आनंद सुद्धा घेताय, त्याबद्दल काय सांगाल ताई? कारण की एक महिला ऑफिसर म्हणून बऱ्याचशा अडचणी सुद्धा येत असतील, त्याबद्दल काय सांगाल? अडचणी तर खूप आहे, पण माऊलींच्या ह्याच्या जगात आल्यानंतर पूर्ण अडचणी विसरून जाऊन आपण मनमोकळा त्याच्यामध्ये आनंद घेतो। तुम्ही बघू शकता की इथे सामान्य नागरिक, वारकरी, महिला पोलीस, पुरुष पोलीस आणि सगळेच जण जे आहेत ते वारीमय झालेले आहेत आणि आता पाऊस असो, ऊन असो, वारा असो, त्याचा विशेष फरक कुणावरही जाणवत नाही। पत्रकार जरी असतील तरी सगळे पत्रकार सुद्धा वारीमय झालेले आहेत। वारीचे सगळे अपडेट आम्ही तुम्हाला मिनिटा पोहोचवतोय। कॅमेरामॅन ऋतिक सोबत मी प्रियांका लाठी, सुदर्शन मराठी, वेळापूर।